या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक यांनी दिलाय। या प्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणाऱ्या तळकड ग्रामपंचायतने पुन्हा एकदा गावात लोकसहभागाने रस्ते स्वच्छता मोहीम राबवली आहे। गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होऊ नये यासाठी 15 ते 18 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक व चेकपोस्ट असलेल्या 18 ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे। विविध गावात ठिकठिकाणी लाखो रुपयांचा निधी केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे। सावंतवाडी बस स्थानकासमोर 2 दुचाकीत अपघात झाला, यात महिलेसह 2 युवक जखमी झाले आहेत। शिरोडा खालची केरवाडी येथील रहिवासी वृक्षा राजन सारंग ही महिला दिनांक 31 ऑगस्टपासून बेपत्ता आहे। याबाबतची तक्रार राजन सारंग यांनी शिरोडा पोलीस स्थानकात दाखल केली आहे। सेवा परिवार आणि कुंभार टीम युवक कला व क्रीडा मंडळ तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं। यावेळी या शिबिराचा 63 जणांनी लाभ घेतला। यावेळी रुग्णवाहिका लोकार्पणही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। कणकवली तालुक्यासह जिल्ह्यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। कणकवली तालुक्यात कालपर्यंत 84 डेंग्यू सदृश्य रुग्ण मिळाले होते। आज त्यामध्ये नव्याने 6 रुग्णांची वाढ झाली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर झालेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला दिल्लीच्या पुराण किल्ला येथे लाल वाळूच्या दगडावरती कोरलेले 2000 वर्षे जुने सोन्याचे काम आणि कमळाचं चिन्ह सापडलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेसरी यांनी काल सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय आंग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। कुडाळ नगरपंचायत मासिक सभेसमोर चर्चा व विचार विनिमयमध्ये झालेल्या निर्णयानुसार गणेशोत्सव काळात 14 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नगरपंचायतीच्या मालकीचा रस्ता असलेल्या हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एसटी डेपो रस्ता पूर्णपणे मोकळा असणार आहे। राहुल महाराजांचा 1978चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे। नॉन एसी स्लीपर बस कणकवली वर्कशॉपमध्ये दाखल झाली आहे। ही गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे। जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करून शिंदे फडणवीस सरकारचा अधिकृत GR जारी करण्यात आला आहे। पुण्यात अनेक फसवणुकीच्या बातम्या समोर येत असतात, मात्र आता थेट पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरून ग्राहकांना कपड्यांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे। मुंबई ठाण्यासह राज्यभरात दहीहंडीची धूम पाहायला मिळाली। मणिर येथे तिलारी नदी पात्राच्या लगत सासोली हेदूस येथील लक्ष्मीकांत बाबूराव करमळकर यांचे माडपोपळीचे बागेत एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी आढळून आला आहे। आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळाली। राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी टोल फ्री 181 महिला हेल्पलाईन सेवा जिल्ह्यामध्ये जिल्हा व महिला बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे मोफत सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली। विषारी औषध प्राशन केल्याने आंबडपाल येथील बच्चू राजू खरात यांचा आज पहाटे उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे मृत्यू झाला आहे। मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच 3 आरोपींना अटक केली आहे। अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे। आज दिवसभर शेअर बाजारात चढ उतार दिसून आला, मात्र दिवसअखेर सलग 5व्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे। पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांची लाच प्रकरणात पालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करण्याची घोषणा केली आहे। पश्चिम बंगालमधील आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या पगारात आता दरमहा 40,000 रुपयांची वाढ केली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।